आजकालच्या विद्यार्थ्यांना हे त्याची सांगायला लागलेलं नाही. महत्वाची परीक्षा आहे. आता या कालावधीमध्ये काय होतं, सारख्या जांभया येतात. तुम्ही अनुभवले कधी? उगाच जांभया येतात ती याच कालावधीमध्ये येतात आणि अभ्यासाला बसलं ना की झोप येते आणि ह्याच्यावरती ना भरपूर वैतागतात घरातली. आणि परीक्षा आली आणि झोपताय काय तुम्ही, सारख्या जांभया काय देताय, किती आळस भरलाय हे आपल्याला ऐकावं लागतं. स्पर्धेमध्ये जेव्हा आपण उतरतो ना त्यावेळेला टेन्शन असायला पाहिजे. टेन्शन असलं तरच परफॉर्मन्स चांगला होतो. त्यामुळे परीक्षेचा ताण आला असेल ना तर तो हवाय, ऍक्सेप्ट करा तो. जर का तुम्हाला असं वाटलं असेल की मी आईशी वागताना वडिलांशी वागताना चुकली आहे तर आज घरी गेल्या गेल्या आई वडिलांची माफी मागा. बस खूप चुका झाल्या असतो आपल्याकडून, याच्या पुढे नाही चुकणार नाही. शिक्षकांशी वागताना कुठे चुकलं असेल तर आज शिक्षकांची माफी मागा. बाळांनो, शाळा आणि शिक्षक यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. कधीही नाही. कारण शाळा ही आपल्याला ज्ञानामृत भासते आणि सुसंस्कृत बनवते. नुसती शिक्षित नका बनू बाळांनो, सुसंस्कृत बना. आणि आपली शाळा त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे हे मी तुम्हाला सांगेन. म्हणूनच आम्ही 50 वर्षानंतर आज इथे आलो आहोत परत याच शाळेमध्ये. तुम्ही देखील कधी मोठे व्हा तेव्हा शाळेमध्ये या, तुमच्या शिक्षकांना भेटा, त्यांना किती आनंद होतो ते त्यांच्या डोळ्यात पहा. कारण मी तुम्हाला एवढंच सांगेन की शिक्षक ही एकमेव व्यक्ती अशी आहे समाजातली की ज्यांना आपला शिष्य मोठा झाला ना खूप आनंद होतो. खूप म्हणजे तुमच्यापैकी खरं पण मोठा सर्जन झाला ना तर तुमचे शिक्षक सगळ्यांना सांगतील अरे तो सर्जन झाला ना, तो माझा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी. म्हणजे तुमच्यापैकी कुठली मुलगी कलेक्टर झाली ना, तुमचे सर सगळ्यांना सांगतील ती कलेक्टर मुलगी आहे ना, ती माझी विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी. हे सांगत असताना त्यांचं ऊर किती अभिमानानं भरून येत असतं हे तुम्हाला आता नाही जाणवणार. तुम्ही काय दिलं शिक्षकांना तुमच्या, तुम्ही काय दिलं शाळेला तुमच्या. शाळेची फी म्हणजे गुरुदक्षिणा नसते बाळांनो, शाळेची यंत्रणा चालवण्यासाठी फी असते. पण मी काय दिलं माझ्याकडून गुरुजींना माझ्या? विचार करा, काय देता येईल बरं मला शाळेला माझ्या? शाळेला जर मला काही द्यायचं असेल तर मला किती मोठं व्हावं लागेल आणि तेवढे मोठे बना. कारण इथे आपला पाया म्हणतो व्यक्तिमत्वाचा आहे. संपूर्ण व्यक्तिमत्व तुम्ही इथून काय घेऊन जाता ना त्याच्यावरती असता. योग्य परीक्षा